नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। मस्साजोग येथील माजी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या आरोपपत्राला जोडूनच पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात यावं आणि त्यामध्ये काही जणांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली। अगदी मस्साजोगचे ग्रामस्थ असतील किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने देखील या प्रकरणामध्ये आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे किंवा हे प्रकरण अगदी या प्रकरणाकडे बघताना आपली सगळी कर्तव्यातली भूमिका पूर्णपणे वेशीला टांगली आहे, त्या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं, सहआरोपी बनवण्यात यावं अशी मागणी होऊ घातली। अर्थातच या प्रकरणामध्ये आपल्याला आठवत असेल तर वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे चेले चपाटे यांना मदत करणारे देखील प्रशासनामधले देखील होते, शिवाय त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या सोबत हिंडणारे फिरणारे काही एक वेगळ्याच प्रकारचे माणसं देखील होते। अर्थात ही सगळी जी गँग आहे ही गँग या वाल्मिक कराडनं पोचली होती आणि वेळोवेळी यांना काहीतरी चिरीमिरी देऊन त्यांची काही कामं किरकोळ करून त्यांना मदत देखील केली होती। त्यामुळे या प्रकरणात देखील या वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांनाच आता सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी आता या ठिकाणी होऊ घातली। अर्थात या सगळ्यांमध्ये जी काही महत्वाची नावं आहेत ती नावं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, ज्यांना सहआरोपी करण्यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन देखील केलं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली आणि आता तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा देखील राजीनामा जरी झाला असला तरी त्याचं सोयरसूतक नाही, त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील सहआरोपी करा अशी मागणी आता विरोधक शिवाय बाकीच्या देखील माणसांकडून व्यक्त होती। आता ही जी मागणी आहे या मागणीमध्ये म्हणजे ज्यांना सहआरोपी करायचंय त्यामध्ये प्रामुख्याने जी नावं घेतली जातात ती कोणती, तर अर्थातच शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, नंतर PI प्रशांत महाजन, PSI राजेश पाटील, नंतर संजय केदार, नागराज आंधळे, संभाजी वायबसे आणि त्याची बायको, शिवाय यांच्यासोबत आणखी वाशी पोलीस ठाण्यातले काही पोलीस अधिकारी, असे मिळून एकूण हे 11 जण होतात आणि या 11 जणांमध्ये 6 चक्क पोलीस आहेत। त्यामुळे या सगळ्यांना सहआरोपी करा। या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुरवणी चार्जशीट जेव्हा दाखल करण्याची वेळ येईल, कारण मुळातच CID आणि SIT ने मुख्य आरोपपत्र दाखल करतानाच आमचा पुरवणी चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार अबाधित आहे असं म्हटलं होतं। त्यामुळे आता हे जे कोण आरोपी आहेत किंवा ज्यांच्याकडे संशयानं पाहिलं जातं त्यांना सहआरोपी करण्यात येणार का, अर्थात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्यात येणार का नाही हा पुन्हा त्यांच्या आकाचा प्रश्न आहे, कारण की मुळातच या प्रकरणामध्ये आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नावच कुठे आलेलं नाही। पण काल सुप्रिया सुळेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता की अंजली दमानिया असतील किंवा सुरेश धस असतील यांनी जे CDR दाखवले त्यामध्ये वाल्मिक कराडनं या संपूर्ण हत्येनंतर पहिला फोन धनंजय मुंडेंना केला होता, त्यामुळे त्याची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लावून धरली होती। आता प्रश्न हा आहे की धनंजय मुंडेंना सहआरोपी करणार का नाही करणार हे सरकार ठरवणार आहे, पण त्याच्या आधी जे मस्साजोग ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे ती फार महत्वाची, ती म्हणजे याच्यातले असे काही संशयित लोक आहेत ज्यांना या प्रकरणामध्ये आरोपी करायला पाहिजे, सहआरोपी त्यांना बनवायला पाहिजे। तर त्यातलं प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे शिवलिंग मोराळे। आता पहिल्यांदा हा शिवलिंग मोराळे काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊ आणि प्रत्यक्षात पहिल्यांदा जेव्हा वाल्मिक कराडला त्यानं CID ऑफिसला पुण्यामध्ये शरण येण्यासाठी स्वतःची गाडी वापरून त्या गाडीतून त्याला सोडलं होतं, त्यानंतर माध्यमांनी त्याला खूप काही विचारलं, खूप त्याच्या प्रतिक्रिया देखील घेण्यात आल्या, त्यावर त्यांनी एक दिलेली प्रतिक्रिया होती, ती प्रतिक्रिया फार महत्वाची होती आणि त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातूनच खरं तर शिवलिंग मोराळे किती खोटं बोलतोय हे समोर येतं। त्यामुळे पहिल्यांदा शिवलिंग मोराळे किंवा आणखी काही समर्थक असतील ते या वाल्मिक कराड बद्दल काय बोलतायत हे पहिल्यांदा ऐकूयात आणि मग प्रत्यक्षात हे मोराळे तांदळे हे वायबसे कोण आहेत याच्याकडे जाऊया। पाहूयात शिवलिंग मोराळे काय म्हणतात। अण्णा 2 कोटी रुपये मागू शकत नाही तर भर चौकात फाशी घेईन माझ्यासारखा कार्यकर्ता अण्णांनी जर 2 कोटी रुपये कोणाकडून घेतले हा आरोप सिद्ध झाला तर मी हे बोलतो
अण्णा 2 कोटी रुपये मागू शकत नाही तर भर चौकात फाशी घेईन माझ्यासारखा कार्यकर्ता अण्णांनी जर 2 कोटी रुपये कोणाकडून घेतले आणि हा आरोप सिद्ध झाला तर मी हे बोलतो. वाल्मिकांना कराड, मी तुमच्यासाठी 14 दिवसाचा उपवास धरला आहे. मी 14 दिवस दूध सोडून काहीही घेतलेलं नाही, तरी तुमची जामीन झाल्याशिवाय मी उपवास. ऐकलत या शिवलिंग मोराळे सोबत मी आणखी क्लिप जोडली होती. आता दोघांचा आपण त्यांनी काय बोलले याच्याकडे पाहूयात. जर वाल्मिक कराडनं 2 कोटी रुपये घेतले असतील, खंडणी घेतली असेल, म्हणजे शक्यच नाही वाल्मिक कराड घेणं, घेतली असेल तर मी भर चौकात फाशी घेईन असा शिवलिंग मोराळे म्हटला होता. आणि पुढची जी क्लिप होती त्यात काय आहे, वाल्मिक कराडला जामीन मिळावा म्हणून 14 दिवसांचा उपवास केलाय पठ्ठ्यानं आणि फक्त दुधावर जगतोय म्हणतोय. आता ही जी दोन माणसं आहेत, अर्थात ही प्रतिकात्मक झालं, पण महत्वाचा मुद्दा अशी बरेचसे चेले चपाटे आणि समर्थक आहेत जे वाल्मिक कराड आज 5 मार्च रोजी वाघ पिंजऱ्याबाहेर येणार अशा काहीतरी रील्स करून सगळीकडे गाजावाजा करत होते. काय झालं, त्या वाल्मिक कराडचा आता अक्षरशः बाजार उठलाय, कारण की वाल्मिक कराडला आता दुसरं काही करता येणार नाही. तो कोठडीत आहे आणि कोठडीतून डायरेक्ट फासावरच जाणार हे आता क्लिअर झालेलं आहे. पण प्रश्न आहे की या ठिकाणी शिवलिंग मोराळे जो काही बोलला ते ऐकणं फार महत्वाचं, जे तुम्ही ऐकलं. या ठिकाणी काय म्हणाला शिवलिंग मोराळे की मुळातच त्यांनी 2 कोटीची खंडणी घेणं शक्यच नाही, वाल्मिक कराडाचा माणूस नाहीच आहे, आणि जर त्यांनी तसं केलं तर मी भर चौकात फाशी घ्यायला तयार आहे. म्हणून मी माझ्या लाईव्हचं नावच ठेवलंय, कुठं आहे रे ते भर चौकात फाशी घेईन म्हणलेला. आता या शिवलिंग मोराळेचे जे काही आतापर्यंतचे कारनामे आहेत त्या कारनाम्याकडे पाहता 100% हा शिवलिंग मोराळे या प्रकरणामध्ये सहआरोपी व्हायला पाहिजे. तो कसा, याकडे आता आपण लक्ष देऊ. मुळातच शिवलिंग मोराळे हा पहिल्यांदा कधी एस्टॅब्लिश झाला, वाल्मिक कराडचा शोध सुरू होता. या वाल्मिक कराडचा शोध सुरू असताना पोलीस, स्थानिक पोलीस, सीआयडीचे पोलीस, एसआयटी पथक हे सगळ्या महाराष्ट्रात त्याला शोधून काढत होते, पण वाल्मिक कराड काही हाती लागत नव्हता. 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली. नंतर 11 तारखेला एक खंडणीची फिर्याद केज पोलीस ठाण्यात दाखल झाली. या फिर्यादीमध्ये म्हणजे सुनील केदू शिंदे जे आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, त्यांनी 3 जणांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यामध्ये पहिलं नाव होतं वाल्मिक कराड, दुसरं होतं विष्णू चाटे आणि तिसरं होतं सुदर्शन घुले. आता जेव्हा वाल्मिक कराडचं नाव खंडणीमध्ये आलं तेव्हा खंडणीचाच संबंध मर्डरशी आहे हे क्लिअर झालं होतं. फक्त आता वाल्मिक कराडला पकडून या दोन्ही गुन्ह्यांची साखळी जोडणं गरजेचं होतं. पण वाल्मिक कराड नंतर फरार झाला. तो सापडता सापडेना. अक्षरशः नंतर बीड पाहिलं, बीड नंतर आजूबाजूचे सगळे काही जिल्हे शोधून पाहिले, पण कराड काही सापडेना. नंतर कराडचं लोकेशन इकडे ट्रेस करा, तिकडे ट्रेस करा, असं बऱ्याच ठिकाणी शोधून पाहायचा प्रयत्न केला तरी सापडेना. नंतर थेट तो कुठेतरी मध्य प्रदेश मधल्या पेंच अभयारण्यातून इकडे तिकडे काट्या कुट्यातून फिरतोय असं पुढे आलं. नंतर तर त्याचा महाकालेश्वर मंदिरातले फोटो समोर आले, त्यावेळी त्याचा अंगरक्षक देखील सोबत होता. आता त्यानंतर वाल्मिक कराड कुठे गेला हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अर्थात याच दरम्यान तो या शिवलिंग मोराळेच्या घरी थांबला होता असं मस्साचो ग्रामस्थांनी प्रत्यक्षात पहिल्यांदा पुढे आणलं. तिथे शिवलिंग मोराळे एस्टॅब्लिश झाला. त्यानंतर पुढे काय झालं तर हा जो शिवलिंग मोराळे आहे, या शिवलिंग मोराळेनंच आपल्याला जेव्हा आठवतंय की 31 डिसेंबरचा म्हणजे 2024 या वर्षातला शेवटचा दिवस उजाडला आणि आदल्या दिवशी कुठे ना कुठेतरी एक चर्चा व्हायला लागली की 18 दिवस फरार असलेला हा वाल्मिक कराड आज पुण्यातील सीआयडी ऑफिसला शरण येणार. आता त्याच्या आधीच म्हणजे त्याच दिवशी 31 डिसेंबरला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की वाल्मिक कराड आज पुण्यात शरण येतोय. त्याआधी काही माध्यमांनी देखील 4-5 दिवसांपूर्वी वाल्मिक कराड शरण येणाऱ्याच्या बातम्या दाखवल्या होत्या. त्यामुळं माध्यमांना हे कळतं की वाल्मिक कराड शरण येणार आहे, आमदारांना हे कळतं की वाल्मिक कराड शरण येणार आहे, तर सीआयडी आणि एसआयटी पोलिसांना किंवा स्थानिक पोलिसांना हे का नाही कळलं की वाल्मिक कराड शरण येणार. 31 डिसेंबरची तारीख उजाडली. साधारण एक 10-10:30-11च्या दरम्यान या सीआयडी ऑफिसच्या समोर म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर त्या पुण्यातल्या कार्यालयासमोर
हे मोठा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी पोलिसांना देखील ही कुणकुण लागली होती की वाल्मिक कराड शरण येतो. आता त्या दिवशी तो शरण येताना वाल्मिक कराड थेट 4 व्हीलर मधून सीआयडी ऑफिस समोर उतरला. उतरल्यानंतर वाल्मिक कराड रुबाबात, थाटात, धाकात सीआयडी ऑफिस मध्ये दाखल देखील झाला. त्यानंतर वाल्मिक कराड कोणत्या गाडीतून आला याची चौकशी सुरू झाली. तो ज्या सीआयडी ऑफिस मध्ये शरण आलाय त्याला कोण घेऊन आलं बरं याची देखील चौकशी सुरू झाली. मीडियानं अक्षरशः तिथला सगळा परिसर पिंजून काढून जी काही बीडची लोक वाल्मिक कराड सोबत आली असतील त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात एक माणूस सापडला ज्याचं नाव होतं शिवलिंग मोराळे. आता या शिवलिंग मोराळेच्या जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या किंवा माध्यमांनी त्याला बोलतं केलं तेव्हा तो काय बोलला त्यातली ती प्रतिक्रिया मी मगाशी तुम्हाला ऐकवली. आता त्याच्या आधीचं जे बोलणं होतं ते फार महत्वाचं होतं, कारण आता सगळेजण म्हणतायत की त्या शिवलिंग मोराळेला कुठे त्याला पहिले शोधून आणा, कारण तोच म्हणला होता ना जर वाल्मिक कराडनं खंडणी घेतल्याचा आरोप सिद्ध झाला तर मी भर चौकात फाशी घेईन म्हणून. मग आता कुठे आहे बाबा तू? कारण की आता तो शरण येऊन कोठडीत जाऊन 52-53 दिवस झाले तरी देखील शिवलिंग मोराळे आता काही बाहेर येणार ना कुठल्या चौकात फाशी घेताना दिसेना. याचा अर्थ हे सगळं खोटं होतं. शिवलिंग मोराळेचं संभाषण काय होतं माहितीये? शिवलिंग मोराळे जेव्हा विचारलं की वाल्मिक कराड तुमच्या गाडीत ना कसं काय आला, तेव्हा काय म्हणाला शिवलिंग मोराळे, नाही नाही ते काय झालं पुण्यात आलो होतो आम्ही, सहज आलो होतो, काही संबंध नव्हता वाल्मिक अण्णाचा आणि आमचा काही संबंध नव्हता. आणि एका रस्त्यावर आल्यानंतर मला तिकडे वाल्मिक अण्णाची गाडी दिसली आणि वाल्मिक अण्णाची गाडी मला म्हणजे मला वाल्मिक अण्णाची गाडी दिसली, वाल्मिक अण्णाला माझी गाडी दिसली. वाल्मिक अण्णानं मला बघितलं, मी वाल्मिक अण्णाला बघितलं. मग वाल्मिक अण्णानं मला तिथून विचारलं की माझी गाडी छोटी पडते तुझी गाडी मोठी आहे, मला याच्यात काय बसता येईना, मी तुझ्या गाडीत बसू का बाबा, तुझ्या गाडीत बसून मला अमक्या अमक्या ठिकाणी सोड. मग मी म्हणलं अण्णा या ना माझ्या गाडीत जागा आहे. मग वाल्मिक अण्णा माझ्या गाडीत आले, मग माझ्या गाडीत बसले, मग मी त्यांना जिथं पाहिजे तिथं सोडलं आणि मी निघून गेलो. आता एवढं साधं सोपं या पुण्यामध्ये कोणत्या रस्त्यावर रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला थांबून गाड्या थांबून एकमेकांशी बोलता येऊ शकतं का? हे पुणेकरांनाच विचारा ना आम्हाला. कारण की सकाळी ऑफिसला येताना आम्ही आमच्या घरापासून ऑफिस पर्यंत येण्यासाठी कसा मार्ग काढतो हे आम्हालाच ठाऊक. असे कितीतरी पुण्यात 2 व्हीलर वरून 4 व्हीलर मधून आपापल्या ऑफिसला जातात किंवा आणखी कुठे कामाला जात असतील तर त्यांचा एखादा मित्र रस्त्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला एखादा माणूस थांबून गप्पा मारू शकतो का अशा? बरं इकडचा आवाज तिकडं आणि तिकडचा आवाज इकडे, एवढं सोपं आहे का? बरं एकाच रोडला वाल्मिक कराड आणि शिवलिंग मोराळे कसे काय उभे असतील, एका बाजूला तो आणि एका बाजूला हा? हे शक्यच नाही. पुण्यात तर हे शक्यच नाही. मुळातच पुणा हे अख्ख्या जगात सर्वात जास्त ट्रॅफिक असलेलं शहर आहे. नुकताच सर्वे झाला आणि अशा पुण्यातल्या एखाद्या रस्त्यावर वर्दळी ठिकाणी हे एकमेकांशी अशा जर गप्पा मारतायत आणि तो तिकडे येऊन ह्याच्या गाडीत बसतोय आणि सीआयडी ऑफिसला जाऊन शरण होतोय तर हे पूर्णपणे खोटं आहे. हे पुणेकरांना तर पटलंच नाही, म्हणजे शक्यच नाहीये. ते पुणेकरांना पटूच शकत नाही. हा पहिला मुद्दा. मग हळूहळू कळायला लागलं महाराष्ट्राला देखील की हे खोटं आहे, कारण की शिवलिंग मोराळे काहीही सांगतोय, काहीही बरळतोय, हे शक्यच नाही. नंतर त्या शिवलिंग मोराळेची कुठे ना कुठेतरी चौकशी होणं गरजेचं होतं. पण काय झालं पुढे, जेव्हा शिवलिंग मोराळेचं नाव पुढे आलं मग धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांनी किंवा महाराष्ट्रातल्या काही जणांनी शिवलिंग मोराळेला आता त्या ठिकाणी त्याला चौकशी करा, त्याची चौकशी करा म्हटल्यानंतर मग कुठं ना कुठेतरी सीआयडीने त्या शिवलिंग मोराळेला चौकशीसाठी घेतलं, त्याची गाडी ताब्यात घेतली 2-4 दिवसांनी. नंतर पुढे काय झालं तर ती गाडी अजूनही पोलीस स्टेशनला पडून आहे, त्याची मस्तपैकी झाकून बिकून ठेवलेली आहे. कारण की नंतर जेव्हा ती सोडवली जाईल तेव्हा शिवलिंग मोराळेला जशी तशी गाडी दिली जाईल. पण त्या गाडीला आता वाल्मिक अण्णाचे पाय लागलेत, त्यावेळेला शिवलिंग मोराळे तर काय म्हणजे धन्य झालो असं अशाच पद्धतीत असेल. त्यावेळी या शिवलिंग मोराळे एका माध्यमाला मुलाखत देताना म्हणाला होता की अण्णा शक्यच नाही खंडणी घेणं, जर अण्णाने कुठं खंडणी घेतली असेल आणि तो जो आरोप सिद्ध झाला तर मी भर चौकात फाशी देईन. आता हे शक्य आहे का? वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तो सिद्धही झालेला आहे. कारण मुळात त्याने खंडणी मागितल्याची फिर्याद ज्यांनी दिली होती त्या सगळ्या गोष्टींतून सीआयडीने तपास केला. नुसता तपास नाही, साक्षीदार तपासले आणि नंतर आरोपपत्र पण दाखल झालं. त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल नाहीये, त्याच्यावर हत्येचा पण गुन्हा दाखल आहे, कट रचल्याचा पण गुन्हा दाखल आहे. आणि याच वाल्मिक कराडनं शिवलिंग मोराळेच्या गाडीत बसून मोठ्या थाटात रुबाबात सीआयडी ऑफिसला येण्यापूर्वी एक 10-15 मिनिटं आधी एक प्रतिक्रिया देखील व्हिडिओ द्वारे दिली होती आणि तो शेअर झाला होता. काय म्हणाला होता तो की माझा आणि या खंडणीचा काही संबंध नाही, संतोष भैया देशमुख
यांच्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, राजकीय द्वेषापाठी मला गोवलं जाते वगैरे बरंच काय काय बरळला होता. आता मला तर असं वाटतंय की ही जी त्यांनी प्रतिक्रिया दिली, मागचं बॅकग्राऊंड बघितलं तर कुठल्या तरी घरात फ्लॅटमध्ये थांबून त्यांनी दिलेली आहे. याचाच अर्थ शिवलिंग मोराळेच्या गाडीतच बसून हा बीड मधून प्रवास करत इथं आला. म्हणजे तो कसा फिरला? बीड, नंतर तो गेला मध्य प्रदेश, मग तिथून परत तो फिरून कुठेतरी अक्कलकोटला वगैरे गेला असं म्हटलं. नंतर तो दिंडोरीला देखील गेला होता. 14 तारखेला दत्त जयंती होती, 14 डिसेंबरला. 15 आणि 16ला तो दिंडोरीच्या त्या सेवा केंद्रात उपस्थित होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते समोर आलेलं आहे. तृप्ती देसाईंनी प्रत्यक्षात पहिल्यांदा हा आरोप केलेला आहे. त्याच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झाली होती. त्याच्यासोबत विष्णू चाटे देखील होता. आता वाल्मिकांना एकटं कसं सोडतील? स्लीप ॲपनिया आहे. अधून मधून बिचाराला झोप लागली आणि जर घोरायला लागला आणि मधूनच त्याचं काही झालं बरं वाईट तर केवढ्याला पडायचं ते. म्हणून ती स्लीप ॲपनिया मशीन बिशीन असं ना. तो रोहित कांबळे कोण आहे? तो रोहित कांबळे शेवटपर्यंत कळला नाही. जसं त्या मारुती कांबळेचं काय झालं पिक्चर मध्ये आपण एकमेकांना विचारायचो, आता या रोहित कांबळेचं काय झालं हा प्रश्न पडला. कारण की जेव्हा त्याला कोर्टात पीसीआर एमसीआर करत फिरवत होते पोलीस, त्यावेळी तो पहिला प्रश्न हाच करायचा, रोहित कांबळे कुठे आहे? रोहित कांबळे कुठे आहे? त्यामुळे त्याची जी काही मशीन आहे सीप ॲपची, ती मशीन घेऊन हा रोहित कांबळे त्याला त्या ठिकाणी दिवसभर हवा होता. का तर त्याच्या दिमतीला जर त्याला उद्या झोप लागली तर ती स्लीप ॲपनियाची मशीन वापरावी लागते म्हणून. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे सत्य आहे की हा एकटा तर दिंडोरीमध्ये गेला नसावा, मध्य प्रदेशमध्ये एकटा गेला नव्हता, हे तर क्लिअर झालं. कारण की ऑलरेडीच मध्य प्रदेशमध्ये त्याच्यासोबत 2-4 जण टाळकी होतीच, शिवाय अंगरक्षक देखील त्याचा होता. आता हा जो वाल्मिक कराड आहे हा त्या दिंडोरीच्या सेवा केंद्रामध्ये होता 2 दिवस. नंतर तो 17 तारखेला तो आणि चाटे बाहेर पडला. नुसते बाहेर नाही पडले, हे दोघं बाहेर पडल्यानंतर नाशिक मधील शरणपूर हा जो मध्यवर्ती भाग आहे नाशिकचा, जिथून सीपी ऑफिस नाशिकचा अत्यंत जवळ आहे, त्या नाशिक रोडवरील शरणपूरमध्ये एका हस्तरेषा तज्ञाकडे गेला. त्या ठिकाणी आपला हात दाखवला, म्हणजे हात दाखवून अवलक्षण, हात दाखवला, आपलं भविष्य बघितलं. मग नंतर तो गायब झाला. 17 पासून तो डायरेक्ट उगवला तो पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्येच. मग हे जे मधले 17-18 दिवस गेले तो तिथे कुठे होता? तर त्याच वेळी तो शिवलिंग मोराळेच्या घरी होता असं म्हटलं जातं. आणि एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं होतं 30 डिसेंबरचं, म्हणजे वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडी पोलिसांना शरण येण्यापूर्वी 1 दिवस अगोदरचं. ते सोलापूर धुळे रस्त्यावर जी वाशी येतं तिथं टोल नाक्यावर पेट्रोल भरलं, पोटात भरलं सगळं काय खाणं पिणं, आणि तिथं हे सगळे त्या ठिकाणी एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले. त्या ठिकाणी काळ्या काचाच्या गाड्या, म्हणजे काळ्या काचा असलेल्या गाड्या होत्या, त्या शिवलिंग मोराळेची गाडी होती. आणि त्या गाडीत हा वाल्मिक कराड होता. आणि तिथूनच ते निघाले. 30 डिसेंबरला रात्री कुठेतरी मुक्काम केला असावा. तिथेच यांनी ही क्लिप केली, जी क्लिप अख्ख्या मीडियाला शरण येण्यापूर्वी ऐकवली गेली. आणि मग त्याच शिवलिंग मोराळेच्या गाडीतून हा सीआयडी ऑफिसला शरण आला. याचा अर्थ या शिवलिंग मोराळेचा रोल इतका महत्वाचा असून सुद्धा शिवलिंग मोराळेचं नाव ना चार्जशीट मध्ये आहे, ना सहआरोपी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. त्यामुळं कुठाही रे ते भर चौकात फाशी घेऊन म्हणलेला असं हेडिंग मला द्यावं लागलं. आता हे झालं शिवलिंग मोराळे बाबतचं. आता आणखी पुढचे महत्वाचे मुद्दे म्हणजे या शिवलिंग मोराळे नंतर एक पुढचं नाव येतं जे फार महत्वाचं आहे, ते म्हणजे बालाजी तांदळे. आता बालाजी तांदळे काल परवापासून नाही हो, अहो केस सुरू झाल्यापासून. मी तर म्हणतो की 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या झाली, पण त्याच्या आधी 3 दिवस म्हणजे 6 डिसेंबरला जेव्हा अवादा कंपनीच्या आवारामध्ये या सगळ्या गुंडांकडून तिथल्या अशोक सोनवणे या वॉचमनला मारहाण करण्यात आली, जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, तेव्हाच्या दिवसापासून हा बालाजी तांदळे चर्चेत आहे. चर्चेत आहे अक्षरशः. तो आज तागायत, पण अजूनही त्याचं चार्जशीट मध्ये कुठे नाव नाही. सहआरोपी करा ही मागणी मस्साजो ग्रामस्थांनी पहिल्यापासून केलेली आहे. आता या बालाजी तांदळेचं पुराण काय आहे? हा पण काय धुतल्या तांदळासारखा आहे असं वाटत नाही. काय आहे बालाजी तांदळेचं पुराण? क्लिअर. 6 डिसेंबरला मस्साजोगला आवाजा कंपनीच्या आवारामध्ये सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक गुले, महेश केदार, जयराम चाटे ही सगळी चेले चपाट्याची गँग जाते. कशासाठी? खंडणी दिली नव्हती आणि ती खंडणी मागण्यासाठी, आतापर्यंत रक्कम कशी पोहोचली नाही याचा जाब विचारण्यासाठी हे सगळे जण त्या आवाजा कंपनीवर गेले. शिवाजी थोपटे जमीन अधिग्रहण अधिकारी आणि सुनील केंदू शिंदे अर्थातच प्रोजेक्ट मॅनेजर अवादा कंपनीचे, हे अर्थातच ऑफिसमध्ये बसले असतील. बाहेर वॉचमन आणि 2-4 जण काय तिथे सिक्युरिटी गार्ड वगैरे होते. हे सकाळी गेले 10-10:30च्या दरम्यान. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी थेट गेटवर लात मारली. अशोक सोनवणेला विचारलं, कुठे आहेत साहेब तुझे, आम्हाला भेटायचंय, गेट उघड, आज जायचंय. तेव्हा अशोक सोनवणे म्हणले की तुम्ही साहेबांना फोन करा आणि विचारा, मग तुम्हाला मी आज सोडतो. तेव्हा ह्यांना आला राग.
मग गेट तोडून ते आत गेले, मग बाहेर काढलं, अशोक चव्हाणांना तिथं मारलं, त्याच्यासोबत आणखी एक दोन आहेत त्यांना पण चापट्या मारल्या, त्यांनाही मारलं, असं बरंच काय काय घडलं. आता हे सगळं घडल्यानंतर अर्थातच तिथं सुनील केंदू शिंदे, शिवाजी थोपटे काय चाललंय आवारात आपल्या म्हणून विचारायला बाहेर आले. मग तिथं शिवाजी थोपट्यांना सुद्धा एक दोन लगावले यांनी. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याच गावातल्या वॉचमनला मारहाण केल्याचं जेव्हा संतोष देशमुखांना समजलं, तेव्हा संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आवारा कंपनीच्या इथं गेले. गेल्यानंतर धनंजय देशमुखांना पण हे समजलं, तेव्हा धनंजय देशमुख देखील त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी रवाना झाले. धनंजय देशमुखांनी यांनी काय आयडिया केली होती त्याच वेळी नेमकं पोलिसांना पण कळवलं केस पोलीस स्टेशनला. त्यामुळे केस पोलीस स्टेशन मधून देखील एक गाडी व्हॅन आली, पोलीस आले, कर्मचारी आले, सगळे आले. आता तोपर्यंत यांच्यात मारामारी झाली होती. कोण? हे जे सगळे सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, नंतर तो महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, ह्या सगळ्यांसोबत संतोष देशमुख यांच्या ग्रामस्थांची काहीतरी हाणामारी झाली, बाचाबाची झाली. त्या बाचाबाची हाणामारीत एक चापट त्या प्रतीक गुलेला बसली. आता हा प्रतीक गुले, या प्रतीक गुलेचा काहीतरी बड्डे होता वाटतं. आता त्याला ती बड्डेच्या दिवशी चापट बसली, मग सहन नाही झालं आणि मग मला हे झालं ते झालं, फार त्रास झाला, मग बघून घेईन. मग त्याच दिवशी सुदर्शन गुलेनी संतोष देशमुखांना थेट तोंडावर धमकी दिली की तू खंडणीच्या आड येतोस ना, तुला दाखवतोच, तुला जिवंत सोडणार नाही. आता ही धमकी जेव्हा सुदर्शन गुलेंनी संतोष देशमुखांना दिली तेव्हा संतोष देशमुखांच्या डोक्यात कुठे ना कुठेतरी सुरू झालं. पण संतोष देशमुखांचं म्हणणं काय होतं की बाबा कशाला तुम्ही या सगळ्या उद्योगात पडता, आमच्या गावाला रोजगार मिळावा, उगाच कंपनी बंद पाडू नका. कारण की सुदर्शन गुले त्याची माणसं कशाला आली होती, खंडणी देत नाही ना तुम्ही, तुम्हाला दाखवतोच, तुमची कंपनीच बंद पाडतो. कारण 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं केज मध्ये एकत्र येऊन या सगळ्या चेल्या पटाने एकत्र घेऊन विष्णू चाटेच्या मोबाईल वरून सुनील केंदू शिंदे यांना फोन केला होता की सुदर्शन घुले ज्या परिस्थितीत सांगतोय त्या परिस्थितीत काम बंद करा, जर काम चालू राहील तर याद राखा. ही धमकी वाल्मिक कराडनं दिली होती खंडणीसाठी सुनील केंदू शिंदेना. आता सुनील शिंदेने त्या दिवशी ती फिर्याद दाखल केली नाही, हीच सगळ्यात मोठी पहिली चूक झाली. आता त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुनील शिंदेने भेटायला पण गेला आणि पुन्हा एकदा धमकी दिली, नाही तर हातपाय तोडीन, खंडणी द्या, अण्णांनी सांगितलं वाल्मिक अण्णांनी तसं करा म्हणून, नाही तर काम बंद ठेवा. आता 29 तारखेला 2 वेळा धमक्या येतात. एक फोनवरून धमकी येते, एक प्रत्यक्षात माणूस येतोय आपल्याला धमकी द्यायला. तरी देखील सुनील शिंदेनी हे दिली नाही, म्हणजे फिर्याद दिली नाही. उलट त्या वाल्मिक अण्णाच्या फोनवर हा अण्णा, हो अण्णा, हा अण्णा, हो अण्णा, मेसेज देतो, हा अण्णा, हो अण्णा. तिथं वाल्मिक कराड शिव्या घालतोय त्याला, तरी हा अण्णा आणि हो अण्णा, याच्या पलीकडे काही केलं नाही. म्हणजे या सुनील शिंदेला अण्णाची इतकी दहशत आहे हे कळलं होतं. कारण त्या शिवाजी थोपटेंना या 8 ऑक्टोबरला याच वाल्मिक अण्णानं, म्हणजे या वाल्मिक कराडनं आपल्या परी कार्यालयात बोलून 2 कोटींच्या खंडणीची मागणी देखील केली होती. तिथं तो विष्णू चाटे उपस्थित होता. तरी देखील शिवाजी थोपटेंनी 8 ऑक्टोबरची पण फिर्याद दिली नव्हती. आता प्रश्न हा उरतो, मुळात बघा तर कसं मागं जर गेलो ना आपण, ते बरंच काय 28 मे पासून सुरू होतं. 28 मेला सुनील शिंदेचं अपहरण केलं होतं याच खंडणीसाठी रमेश घुले नावाच्या माणसानं. पण या रमेश घुलेनं अगदी भगवान गडाजवळ देखील त्याला नेलं. शिवाजी थोपट्यानं देखील जमीन अधिग्रहण अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तुम्ही आमच्याच जमिनी घेऊन आमच्याच तालुक्यात येऊन तुमची कंपनी थाटताय, पैसे नाही देत, खंडणी देत नाही, तुम्हाला दाखवतोच म्हणून असं सगळं म्हटलं होतं. त्याच दरम्यान पोलीस तिथं आले आणि कसे तरी हे थोपटे आणि ते शिंदे वाचले आणि या सगळ्यांनी पळ काढला. त्या दिवशी मात्र सुनील शिंदेंनी फिर्याद दिली, म्हणजे 8 ऑक्टोबरची. ती फिर्याद दिल्यानंतर काय झालं, या रमेश घुलेला अटक देखील झाली. नुसती अटक झाली नाही, त्यानंतर त्याच्यासोबत अटक व एक इतर, म्हणजे तो रमेश घुले एक इतर, त्या माणसाचं पुढे काय झालं काहीच माहित नाही. नंतर तो रमेश घुले जामीन झाला, तो सुटला. नंतर रमेश घुले या पिक्चर मधून पूर्ण बाहेरच पडला आणि पुढची सगळी खंडणीची जबाबदारी या वाल्मिक कराडनं विष्णू चाटे आणि त्याच्या सगळ्या माणसांवर दिली. त्याची माणसं कुठली? आता विष्णू चाटीची तर सुदर्शन घुले, आणि सुदर्शन घुलेची कुठली माणसं? तर ही सगळी गँग, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, तो प्रतीक घुले, जयराम चाटे, ही सगळी गँग त्याची. त्यामुळे आता ही गँग पुढे आली आणि या गँगला कंत्राट मिळालं वाल्मिक कराडकडनं खंडणी वसूल करण्याचं. आता हे सगळं प्रकरण झालं, मान्य आहे. पण 6 डिसेंबरला जेव्हा ही मारहाण झाली, त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली अशोक सोनवणेंना. आपल्याच गावात एका व्यक्तीला मारहाण झाली असेल तर आपण त्याला वाचवायला जाणं हे आपलं कर्तव्य आहे, हा आपला धर्म आहे. तेव्हा त्यांनी जात पात धर्म काय बघितलं नाही. ते आणि त्यांचे ग्रामस्थ गेले होते, तेव्हा त्यांच्यात मारामारी झाली, हाणामारी झाली वगैरे सगळं झालं.
आता तोपर्यंत पोलीस आले होते, धनंजय देशमुख आले होते, मग या सगळ्या ग्रामस्थांनी यांच्यातलं सगळं ते मिटवलं आणि थेट आता पोलीस स्टेशनला त्या आरोपींना नेलं. आता पोलीस स्टेशनला कोण कोण होतं त्यांच्यासोबत? स्वतः संतोष देशमुख होते, त्यांचे बंधू धनंजय देशमुख होते, आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे थोपटे होते, शिवाजी थोपटे पण होते आणि हे सगळे आरोपी होते. परत अशोक सोनवणे स्वतः फिर्यादी पण होता. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं केस पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ती फिर्याद नोंदवूनच घेतली नाही. त्यामुळं अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखलच झाली नाही. मुळातच कसं आहे, अशोक सोनवणे हे दलित समाजाचे होते, त्यामुळं त्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ झालेली आहे सार्वजनिक ठिकाणी आणि त्यामुळं मला अॅट्रॉसिटीचा गुन्हा या आरोपींवर दाखल करायचा असं म्हटलं. पण फिर्याद नोंदवूनच घेतली नाही. दुपारी 1 वाजता अशोक सोनवणे त्या पोलीस स्टेशनला गेले, केज पोलीस स्टेशनला, जिथे हे सगळे PSI तो पाटील, राजेश पाटील, प्रशांत महाजन PI, हे मी पुढे त्यांचे पण सांगणारच आहे, ही दोघं त्या ठिकाणी होते, बाकीचे काही कर्मचारी होते, पण यांनी फिर्याद नोंदवूनच घेतली नाही. अशोक सोनवणे हातापाया पडत होते की बाबा माझी फिर्याद नोंदवून घ्या, या आरोपींनी मला मारलंय, जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, पण कोणीही नोंदवून घेतलं नाही. दुपारी 1 वाजता गेलेला माणूस रात्री 10:30 वाजले तरी फिर्यादच कोणी नोंदवून घेणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान फोनाफोनी झाली, या आरोपींनी फोन केले. अर्थात यांचा आका कोण? विष्णू चाटे. आता विष्णू चाटेचा आका कोण? वाल्मिक कराड. त्यामुळे यांनी फोन कोणाला केले? पोलिसांना. पोलिसांनी काय यांची काही दाद घेतली नाही. शेवटी आपलं काहीतरी दाखल करायचंय म्हणून एक NC टाईप काहीतरी केस दाखल केली. आता त्यात पण जामीन पाहिजे, म्हणून जामीन घेण्यासाठी विष्णू चाटेनं कुणाला पाठवलं? बालाजी तांदळे, कोरेगावचा माजी सरपंच. इथे एस्टॅब्लिश होतो पहिल्यांदा बालाजी तांदळे. आता हा तांदळे तिथं गेला, तांदळेनं टेबल जामीन दिला, लगेच सगळे बाहेर. बघा म्हणजे कशा चुका झाल्या. 29 नोव्हेंबरलाच 2 धमक्या आल्या, एक फोनवरून आणि एक प्रत्यक्ष, तरी सुद्धा फिर्याद दाखल करून घेतली गेली नाही. ही पहिली मोठी चूक. 6 डिसेंबरलाच हेच आरोपी होते, या आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, तरी अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करून घेतली नाही. ही नंबर 2 ची चूक. जर 6 डिसेंबरलाच अॅट्रॉसिटी दाखल झाली असती तर या गुन्ह्याखाली या आरोपींना अॅट्रॉसिटीची जी काही कलम आहेत त्यानुसार जर आपण विचार केला तर तिथं 1989 ला कायदा संमत झालेला आहे. 3(1) RS या कायद्यानुसार कमीत कमी 6 महिन्यांनी जास्तीत जास्त 5 वर्षे दंड, म्हणजे ही आत गेली असती. म्हणजे 9 डिसेंबरला जे संतोष देशमुखांचं अपहरण हत्या झाली हे प्रकरण घडलंच नसतं. कारण की याच प्रकरणात संतोष देशमुखांना ज्यांनी मारलं हालहाल करून ते हेच होते. सुदर्शन गुले होता, नंतर तो प्रतीक गुले होता, सुधीर सांगळे होता, जयराम चाटे होता, कृष्णा आंधळे होता. त्यामुळे हे सगळेच होते त्यामध्ये. हेच जर जेलमध्ये गेले असतं तर 9 डिसेंबरला हे घडलंच नसतं. पण पोलीसच यांनी कधी विचारच केला नाही की पुढे काय भवितव्यात त्याचे परिणाम होऊ शकतात, पण नाही. आणि दुसरं जे कलम आहे 3(2) VA 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे याच्यामध्ये, आणि आजीवन कारावास पण आहे किंवा दंड पण आहे. म्हणजे ही एकदा आत गेली असती ना तर बाहेरच आली नसती. पण यांचं कोणी ऐकलंच नाही, फिर्याद दाखल करून घेतलीच नाही. पोलीस अर्थातच कुणाचे होते हे क्लिअर झालं. विष्णू चाटेचा दबाव, वाल्मिक कराडचा दबाव आणि बालाजी तांदळे शेजारी. झालं, अॅट्रॉसिटीचा फिर्याद दाखल झाली नाही, मारहाणीची फिर्याद दाखल झालं नाही, झाले जामिनावर सुटले. जामिनावर सुटल्यानंतर हे मोकळे झाले. आता त्यांना राग आला, जसं आम्हाला मारलं तसं ह्याला पण आम्ही मारू. इगो हट झाला, अहंकार आला. त्याचा बर्थडे त्या प्रतीक गुलेचा, त्याला तर आणखीनच काय चेव चढला, दाखवतो सर असंच करतो तसंच करतो, हे बरंच काय काय झालं. आता जो तो गेला जिकडे तिकडे निघून. संतोष देशमुख दुसऱ्या दिवशी लातूरला निघून गेले, त्यांचं घर आहे म्हणून. पण त्यांच्या डोक्यात एकच किरकिर 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 की अरे यांनी आपल्याला हे केलंय, यांनी आपल्याला केलंय, आता मारामारी झाली तर गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत, उद्या आपल्याला काहीतरी करतील, भीती वाटायला लागली त्यांना. अर्थात त्यानंतर 7 तारखेला तर फोन आला थेट विष्णू चाटेचा त्यांना. संतोष देशमुख लातूरमध्ये, फोन विष्णू चाटेचा, काय की वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही म्हणून. आता एवढ्या धमक्या लागल्यानंतर त्यांना भीती वाटायला लागली. अर्थात हे 7 डिसेंबरला घडलं. 7 डिसेंबरला हा फोन आला. नंतर काय झालं, आणखी त्याच दरम्यान संजय केदार म्हणून एक नाव आहे, त्या संजय केदारनं सुद्धा या वाल्मिक कराडनं संजय केदारला निरोप दिला. काय, हे जे सांगवी सारणीचे आहेत ते, की जो वाल्मिक कराड आहे त्याला सांगा, म्हणजे वाल्मिक कराड म्हणाला संतोष देशमुखला सांगा तू यामध्ये पडू नको म्हणून. म्हणजे तो एक त्यांचा फोन चालू झाला. आता याच दरम्यान 7 डिसेंबरला
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा पण फोन झाला आणि तो फोन होता सुदर्शन घुलेला की जो आपल्या आड येईल त्याला आडवा करा, त्याला आपण भिकेला लावू. अशा जर खंडण्या म्हणजे कंपनी, नाहीतर भविष्यात आपल्याला कुठलीच कंपनी खंडणी देणार नाही. तू काम कर, विष्णू चाटेला भेट, कामाला लाग. याचा अर्थ तेथच कट शिजला होता 8 तारखेला. आता 8 तारखेला नेमकं काय घडलं होतं ते पण फार महत्वाचं आहे. याच 8 तारखेला मुळातच हा राजेश पाटील इथं ओपन होतो. पहिल्यांदा आपण बालाजी तांदळेचं कीर्तन संपूयात नाही का. तांदळे नेमका कसा धुतल्या तांदळासारखा नाही क्लिअर करू आपण. आता इथं 6 डिसेंबरला एस्टॅब्लिश झाला होता बालाजी तांदळे, क्लिअर झाला. नंतर बालाजी तांदळे कुठे सापडला माहितीये? बालाजी तांदळे ऑलरेडीच 29 नोव्हेंबरला देखील त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसला होता. केज मध्ये त्या विष्णू चाटेचं कार्यालय ऑफिस आणि त्याच्या शेजारच्या परिसरामध्ये ही मोठी सगळी गँग एकत्र आली होती. बालाजी तांदळे, राजेश पाटील, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, आणखी तो वाल्मिक कराड, ही सगळी गँग एकत्र आली होती. कशाला? का चहा पाण्याची गप्पा मारायला होती? का क्रिकेटची टीम आहे? का फुटबॉलची टीम होती? का फुटबॉल खेळायला गेली होती? नाही, त्यांना भलताच खेळ खेळायचा होता. त्या ठिकाणी कट रचला वाल्मिक कराडनं खंडणीसाठी. कारण की तिथे चर्चा झाली काय करायचं, कशी खंडणी मिळवायची, तर काय होईल. 8 ऑक्टोबरला जो रमेश घुलेंनी प्लॅन केला होता तो फसला. आता अण्णा काय करायचं? अण्णा बोलला विष्णू चाटेला, काय लाव फोन सुनील शिंदेला. लावला फोन विष्णू चाटेने सुनील शिंदेला आणि तिथं बोलणं काय झालं हे आपण ऑलरेडीच याच्या आधी देखील मी लाईव्ह मध्ये ऐकवलं होतं तुम्हाला. काय? शिंदे नमस्कार विष्णू भाऊ. इकडे सुनील शिंदे बोलले बाबा नमस्कार विष्णू भाऊ. कारण चाटेने फोन लावला कुणाला? सुनील शिंदे आवाजा कंपनीचे ते प्रोजेक्ट मॅनेजर. झालं तिकडनं शिंदेनी फोन उचलला. नमस्कार विष्णू भाऊ चाटे. हॅलो शिंदे साहेब. शिंदे बोला ना. तिकडे मग चाटे बोलायला लागला. अण्णा बोलणार आहेत आता. अण्णा वाल्मिक अण्णा ना यांचा, म्हणजे यांचा आका. मग लगेच शिंदे हो द्या ना. झालं. चाटे हॅलो शिंदे हा द्या. झालं. आता इथून बोलणं सुरू होतं ते वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे. कराड काय म्हणतो? हॅलो अरे ते बंद ठेवा, चालू केलं तर वातावरण गडूळ होऊन बसेल. शिंदे बरं अण्णा. का तर सुनील शिंदेला माहिती आहे आपलं आधी अपहरण करून यांनी काही उद्योग केलेला आहे, त्यापेक्षा आपलं दमानं घ्या. आणि वाल्मिक कराडची दहशत या सगळ्यांना माहीत झाली होती. इतकी भयानक परिस्थिती आहे. मग कराड म्हणाला ज्या परिस्थितीत सुदर्शननं सांगितलं त्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीत बंद करा. आता ह्याला सुदर्शन कोण? सुनील शिंदे नाही कसं काय कळलं? कारण की सुदर्शननं याच्या आधी बऱ्याचदा सुनील शिंदेना वाल्मिक अण्णा जे सांगतोय ते कर, खंडणी दे असं बऱ्याचदा सांगितलं होतं. मग शिंदे जी मी मेसेज देतो बरं का. कोणाला मेसेज देणार तू? आवाज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. ह्याच्या हातात काय आहे? पुढं कराड मेसेज द्या नाहीतर हसडली शिवी इथं शिंदेला. शिंदे बरं अण्णा. अरे शिवी दिले तरी बरं अण्णा करतंय. पुढं कराड ते बंद करा म्हणजे बंद करा. शिंदे अण्णा बरं. कराड इथं निवडणुका झाल्या, मी आता मोकळा झालोय, 2 मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण इथून सुटा. अरे जसं काय ह्याची बापाचीच कंपनी वाल्मिक कराडची कंपनी. कुणाची खंडणी मागतोय कोण आणि खंडणी मागण्यासाठी फोन करतोय कुणाला? बर शिंदे हो अण्णा. मग इथं पण शिंदे शांत. अरे मुळात तुम्ही 29 नोव्हेंबरला फिर्याद दाखल करायला पाहिजे होती. संतोष देशमुखांचा जीव गेला नसता 9 डिसेंबरला. पण हे हो अण्णा बरं अण्णा आणि हो अण्णा बरं अण्णा याच्यातच सगळा वेळ घालवला. कराड बंद करा सगळं, बाकीचं बंद करून टाका. शिंदे हो अण्णा. कराड तुमचं नाटक बंद झालं पाहिजे. तुम्ही कॉलता का आम्हाला? बंद करा 2 मिनिटात. झालं. या धमक्या आल्या लगेच. सुनील शिंदे अण्णा कराड सांग रे त्या सुदर्शनला फक्त मारामारी करू नको म्हणाव. झालं. शिंदे अण्णा मग कराड काय चालू झालं? काम चालू झालं तर याद राखा. शिंदे अण्णा हो. संपला फोन. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय आहे? सुनील शिंदेना एवढी मोठी धमकी आलेली आहे पण वाल्मिक कराडचे गुण त्याला माहिती आहेत. रमेश घुलेने आपल्याला गाडीत घालून जेवायला गेला होता केज गेस्ट हाऊसला. सुनील शिंदे जेवायला गेले होते, ते त्यांच्यासोबत आणखी कोणतरी होतं. तिथून उचलला रमेश घुलेनी, त्याच्या गाडीत घातला आणि नेला लांब तिकडे भगवानगडाजवळ कुठेतरी. आणि तिथंच त्याला सांगितलं मला एकच सांग, जमीन आमची, गाव आमचं, आणि आमच्याच गावात येऊन तुम्ही कंपनी थाटताय आणि आम्हाला पैसे देत नाही. हे सगळं जे झालं त्याच वेळी सुनील शिंदेला कळलं ही माणसं काही शाणी नाही. आता त्यामुळं 8 ऑक्टोबरला म्हणजे 28 मेला तो फिर्याद दिली आणि नंतर मी 29 नोव्हेंबरला फिर्याद का नाही दिली? ती फिर्याद देणं अत्यंत गरजेचं होतं.
झालं त्याच दिवशी दुपारी त्या सुदर्शन घुलेनी जाऊन परत त्याला धमकी दिली होती. आता हा बालाजी तांदळे 29 नोव्हेंबरला हे जे सगळं काही कटकारस्थान रचलं गेलं होतं तिथं होताच. नंतर काय झालं? 29 नोव्हेंबर झालं, 6 डिसेंबर झालं, नंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण होऊन हत्या झाली. आता हत्या झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एक 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 करत माणसं एकेकाची नावं घ्यायला लागली आणि मग त्या बालाजी तांदळेचा कसा संबंध कुठं होता, काय होता, शेवटी तर एक असं पुढे आलं की बालाजी तांदळेच्याच दारात या हत्येसाठी अपहरणासाठी ज्या 2 गाड्या वापरल्या, एक ब्लॅक स्कॉर्पिओ त्या सुदर्शन गुलीची आणि आणखी एक गाडी होती ती याच्या दारात 4 दिवस पडून होती. त्याच्यावर बालाजी तांदळेने खुलासा काय केला होता मध्ये, नाही ती गाडी माझी नव्हती, 10 तारखेलाच पोलिसांनी ती गाडी नेली, 10 तारखेपर्यंत माझ्या दारात गाडी होती, ती भागवत शेलार या हेड कॉन्स्टेबलची होती, वाटल्यास विचारा जाऊन. आणि माझ्यावर काय सारखा आरोप करताय, मी जामीन दिला, एक तरी कागदपत्र असेल तर दाखवा, मी या प्रकरणातला नंबर 1 चा आरोपी व्हायला तयार आहे. बॉम्बला एवढं सगळं तो बोलला बिळातनं येऊन बाहेर, कारण की त्याच्यावर सगळे आरोप झाले होते, पण कुणीही त्याची साधी चौकशी केली नाही. 29 नोव्हेंबरला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसला तरीही कुणी साधी चौकशी केली नाही. 6 डिसेंबरला त्यानं खरंच जामीन दिला का नाही दिला याची कुणी चौकशी केली नाही. त्याच्यावर तर आणखी पलीकडे जाऊन यांनी पट्ट्यानं काय केलं नंतर, मग कोठडीत असलेल्या कुठं आरोपींना पाण्याच्या बाटल्या दे, कुणाला रगी पुरव, कुणाला आणखी काहीतरी साहित्य दे. इतकंच नव्हे तर वाल्मिक करायला कोठडीत भेटण्यापर्यंत मजल गेली पट्ट्याची. वाल्मिक अण्णा आमचं दैवत नेते असं बोलणार हा बालाजी तांदळे. आणि यानंच धनंजय देशमुखांना धमकी दिली होती जेव्हा भेटायला गेला होते. म्हणजे धनंजय देशमुख सीआयडीचं ऑफिस सीआयडीचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी त्यावेळी सुदर्शन गुलेचा फोटो दाखवून यानं त्यांना धमकावलं होतं धनंजय देशमुखांना. त्याच्यावर देखील तक्रार केली धनंजय देशमुखांनी. पण त्यावेळी देखील तिथं दराडे नावाचा एक ऑफिसर होता, तो मोठमोठ्यानं दरडावला. कुठेतरी रेडेकर म्हणून मॅडम होत्या, काय रे काय चाललंय तुमचं असं तसं, जेणेकरून हा विषय कमी करायला. आणि बालाजी तांदळेला शेजारी बसून घेतला. म्हणजे सगळे सामील, केज पोलीस स्टेशन मधले, बीड पोलीस स्टेशन मधले, अंबाजोगाई, धारूर, वाशी, सगळे त्या वाल्मिक अण्णाच्या खिशात. वोटर मोजण्यात की काय 5-6 माणसं जर सोडली ना तर सगळ्या वाल्मिक अण्णाचेच सगळे भक्त. वाल्मिक अण्णाच्या एका खिशात पोलीस आणि एका खिशात प्रशासन, वरती गमच्या. त्यामुळे काही दिसून येईल ना, लपून बसतंय सगळं. त्यामुळे कळतच नाही कुणाची बदली करायची, कुणाला तालुक्यात आणायचं, कुणाला तालुक्याच्या बाहेर काढायचं, कुणाला काय द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, कुणावर खोट्या केसेस दाखल करायच्या, कुणाला आत घालायचा, कुणाला बाहेर काढायचा, हे सगळं वाल्मिक अण्णा ठरवणार आणि ही पोलीस सगळे करणार. आता कुठेतरी मध्येच आले प्रकरण एक, बीडची पोस्टिंग. नको रे बाबा, मला नाही बीडला जायचं, मी नाही बीडला जाणार, अजिबात नको, हाय तिथनच बदल्या करा आमच्या, आम्हाला बीडमध्ये थांबायचंच नाही. आता बोलायला लागली चाटा. इतके दिवस वाल्मिक अण्णाची दहशत का तर सगळे मिळत होतं. आता या सगळ्या प्रकरणात बालाजी तांदळे एवढे सगळे आरोप त्याच्यावर झाले, पण एकदा सुद्धा याची चौकशी झाली नाही. धनंजय देशमुखांना बीड पोलीस स्टेशन समोर धमकावलं, चौकशी नाही. वाल्मिक करायला कोठडीत जाताना भेटला, चौकशी नाही. 6 डिसेंबरला जामीन दिला आरोपींना, चौकशी नाही. 29 नोव्हेंबरला फुटेजमध्ये दिसला, चौकशी नाही. नंतर 9 डिसेंबरच्या हत्येनंतर त्याच्या दारात गाडी उभी होती, चौकशी नाही. इतकंच नव्हे तर पाण्याच्या बाटल्या पुरवल्या, रगी म्हणजे ब्लँकेट पुरवल्या, आणखी बरंच काही बाकीचे उद्योग केले, साहित्य पुरवलं, चौकशी नाही. कुठंच चौकशी नाही. कोण आहे बालाजी तांदळे? म्हणजे शिवलिंग मोराळे मोकाट, बालाजी तांदळे मोकाट. अरे हाईत कोणी? हे घरात कमी आणि पोलीस स्टेशनला पडीक जास्त. याला जामीन देन, त्याला जामीन देन, ह्याच्यासोबत फिरन, त्याच्यासोबत फिरन, चिरीमिरी. आता हाही पक्षाचा कुठल्या तरी राजकारणातला एका सरपंच बोला कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित. तो शिवलिंग मोराळे तर स्वप्नात पुढं जिल्हा परिषद गट आणि गणाची स्वप्न पडली आहेत बघा, त्याच्या फेसबुकवर जाऊन चेक करा. आता ही जर एखाद्या पक्षाशी संबंधित असतील, चाटे यांचा बॉस, चाटेचा बॉस वाल्मिक कराड, वाल्मिक कराडचा बॉस धनंजय मुंडे, ही सगळी चेनच आहे हो, एक चेनच. ही अशी काही चेन आहे ना की या चेन मधनं कुणाला चेन पडून दिली नाही. आलं त्याला ठ्याचा, आला त्याला ठ्याचा, अशी माणसं सगळी. त्यामुळे बालाजी तांदळेंनी जे काही उद्योग केले, आता हाईट त्याच्या पलीकडे सांगतो, हाईट बालाजी तांदळेची, आणि बालाजी तांदळे पुराण संपवतो आणि पुढच्या माणसाकडे येतो. काय हाईट झाली? बालाजी तांदळेनं बाहेर येऊन बिळातनं माझ्यावर जामच आरोप होत आहेत म्हणून, मी पाण्याच्या बाटल्या पोचवल्या, मी रग पोचवली म्हणून,
आला बाहेर आणि काय म्हणाला, हे बघा पत्र, पोलीस स्थानिक गुन्हे शाखा बीडनं माझीच गाडी आरोपीला पकडण्यासाठी वापरली. 10,300 किलोमीटर फिरलोय मी. पुणे म्हणू नका, संभाजीनगर म्हणू नका, नाशिक म्हणू नका, कर्नाटक म्हणू नका, आणखी कुठं कुठे फिरलो आरोपींना शोधण्यासाठी. मी आरोपींना शोधण्यासाठी फिरतोय आणि धनंजय देशमुख म्हणतायत की मी आरोपींना मदत करतोय. अहो आम्हाला पण काय हाय का नाही. बालाजी चंद्रेची वाक्य आहेत. आणि 10,300 किलोमीटर फिरलो. बघा हे बघा पत्र, मला काय सांगितलंय, अमुक तमुक ठिकाणी मुंबईमध्ये आरोपी असल्याचा सुगावा लागलेला आहे, तुम्ही तिथं गाडी घेऊन जावा आणि त्या आरोपींना पकडा, तुमच्यासोबत काही पोलीस देतो मी आणि आम्हाला कळवा आरोपी सापडल्यानंतर. अरे काय म्हणजे पोलिसांना सुद्धा आता दुसऱ्या लोकांच्या गाड्या घ्याव्या लागल्या आरोपींना पकडायला. त्याच्यावर बालाजी चांद्रे काय म्हणतोय, नाही ते पोलीस गाड्या म्हणजे लाल दिव्याच्या गाड्या ना, भिवून पळतात आरोपी आणि आरोपींना ओळखणार कोण. अरे ओळखणार म्हणजे तू ओळखतो का, मग तुला आरोपी माहितीये, मग तुझं आणि त्यांचं कनेक्शन आहे पोलिसांना माहितीये आणि म्हणून तुला नेतायत का. तर तुला बघितल्यानंतर ते म्हणतील या 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 बालाजी तांदळे या या, हा कुठे जायचं, गाडीत बसायचं पोलिसांच्या गाडीत, नाही ना माझ्या गाडीत बसायचे, बरोबर चला बसा. अरे काय येडे समजताय का तुम्ही लोकांना, पब्लिकला येडे समजता का. मग पोलीस पण येड्यात काढतात पब्लिकला, हे बाकीचे पण येड्यात काढतात. अरे चाललंय काय, आरोपीला शोधायला आरोपीला मदत करणाऱ्याची गाडी. म्हणजे ज्या आरोपींना ह्यांनी बाटल्या दिल्या, ज्या आरोपीला ह्यांनी रगी दिल्या, ज्या आरोपींना हा कोठडीत भेटायला गेला, ज्या आरोपींना ह्यांनी जामीन दिला, तोच हा आरोपींना पकडून कसा काय देईल. नाही नाही कसा पकडून देईल, नाही नाही तुम्ही सांगा कसा पकडून दिला, शक्य आहे काय, एवढं सोपं आहे. अहो ज्याच्या सोबत रोज उठ बस चहा पाणी नाश्ता जेवण सगळं जो करतो तो त्याच आरोपींना पकडून देऊ शकतो का, काय संबंध याचा. बर पोलिसांना कधीपासून दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन आरोपींना पकडण्यासाठी माणसं घ्यावी लागली. सांगायला लागलं गृहमंत्र्यांना जरा गाड्या पुरवा म्हणून, आणि एक नवीनच वेगळाच एक रोजगार आता उपलब्ध होईल. आरोपींना पकडण्यासाठी माणसं पाहिजेत, स्वतःची गाडी असेल तर प्राधान्य आहे का असं काही, तसं असेल तर जाहिरात काढू आपण. अरे काय येडं समजतं का रे. या बालाजी तांदळ्याला 6 डिसेंबरलाच अटक व्हायला पाहिजे होती, पण नाही, गेला हा दुसरा मस्सा जोकर बोंबलता येतो याला असं आरोपी करा म्हणून. पुढचा तिसरा माणूस, आता हा तर काय, आता जरा पोलीस स्टेशन मध्ये घुसू आपण. हा पोलीस स्टेशन मध्ये घुसणं फार महत्वाचं. आणि पोलीस स्टेशन मध्ये कशी वाल्मिक कराडची माणसं काम करतात ना, ते ऐकलं तर धन्य व्हाल तुम्ही. पहिलं नाव प्रशांत महाजन, PI केस पोलीस स्टेशन. आता पोस्टिंग कुठे आहे पट्ट्याची, बीड हेडक्वार्टर. केजला पोलीस स्टेशन मध्ये PI होते हे साहेब. विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी याच माणसाला क्लीन चिट दिली. काय, सक्तीच्या रजेवर पाठव, सस्पेंड नाही, सक्तीच्या रजेवर. बर काय केलं यांनी, या माणसाने केलं काय. अहो 6 डिसेंबरला जेव्हा मारहाण झाली, अॅट्रॉसिटीचं फिर्याद दाखल करायची होती, पहिल्यांदा तिथं माती खाल्ली, तिथं फिर्याद दाखल करून घेतली नाही का. चाटेचा दबाव, कराडचा दबाव, संपला विषय 6 डिसेंबरचा. 9 डिसेंबरला काय केलं, 9 डिसेंबरला या माणसानं जेव्हा संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं कळलं, त्यावेळी शिवराज देशमुख आणि धनंजय देशमुख आणि ग्रामस्थ जवळजवळ 1-1.5 हजाराचा मॉब असेल, हे सगळे केस पोलीस स्टेशनला गेले आणि सांगतायत बाबा संतोष देशमुखांचं अपहरण झाले, लोकेशन शोधून काढा. शिवराज देशमुखांच्या डोळ्यासमोर गाडीत घेऊन गेलेत निघून, ते फक्त लोकेशन काढा, आम्ही शोधायला जातो त्यांना. त्यावेळी काय केलं यांनी, त्यावेळी खोटं डायरेक्शन दाखवलं. म्हणजे नेलं जीवाची वाडी कुठं काय इकडे तिकडं, म्हणजे नेलं दक्षिणेला आणि डायरेक्शन दाखवलं उत्तरेचं. आयुष्यात सापडतील का कधी, कधी सापडतील आयुष्यात माणसं. त्यामुळे यांनी खिळवत ठेवलं माणसांना. धनंजय देशमुख जो सांगतोय विष्णू चाटेचा माझा संपर्क होतोय, विष्णू चाटे म्हणतोय 10 मिनिटात सोडतो तुझ्या माणसाला, 10 मिनिटात सोडतो तुझ्या माणसाला, तुम्ही विष्णू चाटेला फोन करा. तर त्यावर हा प्रशांत महाजन काय सांगतोय, मी पण विष्णू चाटेच्या संपर्कात आहे, तो सांगतोय काळजी करू नका येईल म्हणून. असं म्हणून जोपर्यंत त्याचा मारून मारून जीव जात नाही संतोष देशमुखांचा, तोपर्यंत प्रशांत महाजन थोबाड उचकटायला तयार नाही. त्या ठिकाणी बरेचसे बाकीचे पोलीस होते, ते सुद्धा कुणाबद्दल काय बोलायला तयार नव्हते. फिर्याद तर सुरुवातीला नोंदवूनच घेतली नव्हती, 1-1.5 तास खेळवलं यांना, नंतर फिर्याद नोंदवण्यात आली, फिर्याद दाखल करून घेण्यात आली. प्रशांत महाजनांवर माझा विश्वास आहे असं धनंजय देशमुख म्हणणे, तो अहो भोळा माणूस, साधा माणूस ना, विश्वास ठेवला पोलिसांवर. असू दे, आता पोलीस सांगतायत ना, विष्णू चाटे म्हणतोय ना बाबा
की येईल माणूस म्हणून परत, तर ठीक आहे बाबा, ठेवला विश्वास. अहो पण पोलिसांनीच विश्वासघात केला हो. आणि हाच तो प्रशांत महाजन ज्यांनी फिर्याद नोंदवायला वेळ लावला, ग्रामस्थांना डायरेक्शन चुकीचं दाखवलं. विष्णू साठीच्या मी संपर्कात आहे, काळजी करू नका, संतोष देशमुख सुखरूप घरी येतील असं धनंजय देशमुखांना विश्वासात घेऊन त्यांचा विश्वासघात केला. याच प्रशांत महाजननी नंतर नाटकं केली, फक्त थोडीफार गाडी इकडे तिकडं या फाट्यावर नेऊन त्या फाट्यावर ने म्हणून. अशा प्रशांत महाजनला फक्त सक्तीच्या रजेवर पाठवलात तुम्ही. नंतर या प्रशांत महाजनचे काय कारनामे माहितीत काय? याच टॉप न्यूज मराठीने त्याचे कारनामे बाहेर काढले होते आणि सांगितलं होतं काय करतो हा प्रशांत महाजन. पोस्टिंग बीड हेडक्वार्टरला आणि येऊन बसतो केज मधल्या कॉम्प्युटरवर, केज पोलीस स्टेशनच्या. कशाला? का तुला तिथं करमत नाही का? गरम होतंय तिथं जास्त? का जुनी माणसं सुटली म्हणून वाईट वाटतंय? का त्रास होतोय? का केज मध्ये जे काही मिळत होतं चहा पाणी सगळं बंद झालं म्हणून? तिथं येऊन बसतो आणि कॉम्प्युटरवर मग कुठं डाटा हे कर ते करते. अहो मस्सा जो ग्रामस्थांनी रंगेत पकडला याला, त्याची चौकशी करा म्हटले, याला पहिले ताब्यात घ्या, याला अटक करा. हा प्रशांत महाजन तर पहिल्यापासून या केसमध्ये आहे. हाच तो प्रशांत महाजन, यांनी एवढे सगळे उद्योग केले असं देखील तेच सांगितलं. याच्या आधीच्या ज्या केसेस होत्या त्या केसमध्ये पण असेच उद्योग केले त्यांनी. मग अशा प्रशांत महाजनला अटक करायची सोडून, त्याची चौकशी करायची सोडून चार्जशीट मध्ये कुठं उल्लेखच नाही. आता त्याच्याच सोबतला आणखी एक त्याचा संगत बहादर, तो तर याच्याही पेक्षा भयानक. त्याचं नाव वेगळंच, राजेश पाटील PSI. याला सस्पेंड केला आणि त्याला बीड हेडक्वार्टरला पाठवलं. या राजेश पाटलांनी काय केलं बरं ते जाऊ देत. पहिले धनंजय देशमुखांशी मैत्री वाढवली ह्याच राजेश पाटलांनी, कुटुंबाशी मैत्री वाढवली, रूम घेतली आणि रूम मधला पसारा आवरण्यासाठी जाऊ दे बाबा पोलीस आहेत शेवटी. अहो धनंजय देशमुखांचं कुटुंब म्हणजे हळवं, इमोशनल, साधं भोळं, गावातल्या प्रत्येकाला मदत करणारी माणसं ते. त्याशिवाय सरपंच आहे नात्यानं, सरपंचाचं घर बोलल्यानंतर सगळ्यांना मदत करणार. मित्रासारखी मदत त्या राजेश पाटलाच्या रूम मधला पसारा आवरण्यासाठी यांनी केली. याच राजेश पाटलानं 8 तारखेला म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी 8 डिसेंबरला केज मधल्या एका हॉटेलमध्ये त्या सुदर्शन घुलेला भेटायला बोलवलं होतं आणि तिथं एकमेकांशी गप्पा मारत बसले, चहा पाणी केला. त्याच योगायोग असा की त्याच हॉटेलमध्ये धनंजय देशमुख त्यांच्या मित्रासोबत बसले होते. आता हे राजेश पाटलांनी बघितलं, आता सुदर्शन घुले बसलाय 6 डिसेंबरला, ज्यानं याच धनंजय देशमुखांच्या गावातल्या माणसाला मारलं होतं, वॉचमनला. आता त्याला घेऊन बसलाय हा. म्हणजे गुंड आणि पोलीस एकत्र येऊन एका हॉटेलला चहा पित आहेत. आता दिवसा ढवळ्या चहा पित असतील, रात्री काय करत असतील सांगायची गरज आहे का? अहो एकत्र ना सगळे. 2 दिवसापूर्वी तुमच्याच पोलीस ठाण्यात त्याच सुदर्शन घुले विरोधात तक्रार होती आणि त्याच सुदर्शन घुलेला घेऊन हॉटेलमध्ये तू चहा पाणी करतो. आता तिथे त्याला दिसले धनंजय देशमुख. मग वेटरला फोन केला, आपल्या वेटरला बघितलं त्यांनी, वेटरला सांगितलं बाबा धनंजय देशमुखांना बोलो. धनंजय देशमुख आपल्याला साधे म्हणे बाबा जाऊ दे चला काय मिटवी म्हणून. सुदर्शन घुलेशी काहीच बोलले नाहीत. आपण ते व्हिडिओ बघतोय. राजेश पाटील काहीतरी बोलले पोलीस त्याला, आता मैत्री होती ना. मग आता झालं असेल बाबा ते मिटवा, चला झालं काय झालं, गेलं गंगेला मिळालं वगैरे, तो विषय संपला. त्यांना काय माहिती की दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? काय माहिती त्यांना की दुसऱ्या दिवशी आपल्यावर केवढं मोठं संकट कोसळणार आहे. अहो 7 तारखेला 7 बघा 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेनी वार्मी कराडचा फोन झाला होता. आपल्या आड आला तर त्याला भिकेला लावा, आडवा करा, नाहीतर अशानं आपल्याला कुठलीच कंपनी खंडणी देणार नाही. विष्णू चाटेशी बोलून घ्या, निरोप द्या, कामाला लागा. आठवतंय? तोच सुदर्शन घुले जो वाल्मिक करारशी आदल्या दिवशी फोनवर बोलला होता आणि नुसता बोलला नव्हता, तर वाल्मिक करारांनी कटाचा प्लॅन पण त्याला सांगितला होता काय करायचंय. म्हणजे संतोष देशमुखांना मारायचंय हे सुदर्शन घुलेला 7 तारखेलाच वाल्मिक करारांनी सांगितलं होतं. हाच सुदर्शन घुले राजेश पाटील या पोलिसासोबत समोर बसतो, तिथं धनंजय देशमुख येतो. आता सुदर्शन घुलेला माहितीये धनंजय देशमुख संतोष देशमुखचा भाऊ. प्लॅन कळून पण दिला नाही की उद्या आम्ही काय करणार आहे. राजेश पाटलाला हे माहित नसेल का? 100% माहित असणार आहे, कारण की राजेश पाटलाची 9 तारखेची भूमिका पूर्णपणे संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या विरोधातली होती, मैत्रीचा विश्वासघात करणारी होती. राजेश पाटलाला खात्री होती की उद्या काहीतरी होणार आहे,
किंवा काहीतरी करायचंय हे सगळं माहित होतं. राजेश पाटीलला इथं का नाही अटक केला, त्याला ताब्यात का नाही घेतला? त्याला जर घेतलं असतं ना तर इथं सगळं क्लिअर झालं असतं, पण त्याला हात घेतला नाही. याच राजेश पाटलाशी बोलणं झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि राजेश पाटील बाहेर पडले, दोघेही बाहेर पडले आणि धनंजय देशमुख तिथून उठून आपल्या मित्राकडे गेले. पण बघा धनंजय देशमुखांचा किती प्रामाणिकपणा, किती उदारता. त्या दोघांनी प्यायला चहा, कोणी? राजेश पाटील, सुदर्शन घुले, आणि त्यांच्या चहाचं बिल भरलं कोणी? धनंजय देशमुखांनी. त्या आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय. आता एवढं सगळं झालं, त्याच 8 तारखेला रात्री विष्णू चाटे हा निरोप घेऊन आला वाल्मिक कराडचा, कारण की त्यांचा फोन झाला होता. आणि नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि एक जण साक्षीदार होता त्या घटनेचा, जो पुढे गोपनीय साक्षीदार ठरला. आणि तोच वाल्मिक कराडला नडला. काय केलं या विष्णू चाटेने? निरोप काय दिला? वाल्मिक अण्णाचा निरोप आहे, जो आड येईल त्याला सोडायचा नाही, त्याला आता कायमचा धडा शिकवा. आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्याचे काय परिणाम होतात हे संदेश द्या, हा संदेश द्या. झालं. वाल्मिकरांनी प्लॅन आखला, विष्णू चाटेच्या कानावर घातला. विष्णू चाटेनी हा प्लॅन रचला, म्हणजे वाल्मिकरांना रचला. विष्णू चाटेनी तो सुदर्शन घुलेला सांगितला आणि सुदर्शन घुलेनी तो एक्झिक्यूट केला. म्हणजे त्या ठिकाणी हे सगळं ठरलं. आणि दुसऱ्याच दिवशी 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली. याचाच अर्थ सगळ्या प्लॅन 7 तारखेपासून रेडी होत आहे. फक्त 7 तारखेला आणि 8 तारखेला संतोष देशमुख मस्साजोग मध्ये नव्हतेच, म्हणजे बीड जिल्ह्यातच नव्हते, ते होते लातूरला. त्यामुळं हा प्लॅन ना यांनी 7लाच केला असता, फार फार तर 8ला केला असता. पण ते होते लातूरला आणि यांनी त्यांच्या मागावर गाडी लावलीच होती. संतोष देशमुख कुठे जात आहेत, कुठे येत आहेत, कुठून जात आहेत, कुठे येत आहेत, सगळे टिपर ठेवले होते. त्या दरम्यान विष्णू चाटे फोन करून त्यांना धमकी देत होताच, तुला सोडणार नाही. संतोष देशमुखांनी घरी पण सांगितलं होतं, आपल्या पत्नीला सांगितलं होतं, मुलीच्या कानावर घातलं होतं, धनंजय देशमुखांच्या भावाच्या कानावर घातलं होतं, असं असं आहे, अशाचे फोन येत आहेत. त्यामुळे जास्त टेन्शन मध्ये आले होते. आणि 9 तारखेला ते सकाळी लातूरवरून निघाले, ते थेट केजला आले. काय त्यांचं काम असेल इकडे तिकडे काही केलं त्यांनी, ते काम केल्यानंतर केजवरून ते निघाले थेट. आता घरी जायचंय, तिकडं आईनं उपवासाचं जेवण करून ठेवलेलं आहे, उपवास होता, जेवले नव्हते. आणि बरोबर डोणगाव टोल नाक्यावर, त्या उमरी टोल नाक्यावर डोणगाव फाट्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली आणि पुढचा सगळा प्रकार घडला. आता ते कुठं कुठं आहेत, कुठं कुठं चाललेत, कुठून कुठून येत आहेत, याची सगळी टीप देणारी सिद्धार्थ सोनवणे होता, ज्याला 3 जानेवारीला कल्याणला अटक झाली. एका कुठेतरी गुऱ्हाळावर काम करत होता, मोकळ्या पटांगणात, तिथे त्याला अटक झाली. आज तो सिद्धार्थ सोनवणे, ज्याचं नाव या आरोपपत्रातून वगळण्यात आलंय, कारण की या सिद्धार्थ सोनवणे विरोधात पुरावाच नाही. आता राजेश पाटीलची भूमिका 9 तारखेला काय होती एक्सपोज झाली. याच राजेश पाटलानं चुकीचं डायरेक्शन दिलं. अरे तुझा घराचा पसारा आवरला रे त्यांनी. आज त्याच्याच भावाची परिस्थिती काय करून ठेवली तुला माहितीये. विष्णू चाटे आणि त्याची गँग त्याला कुठे घेऊन गेली आहे, पण लोकेशन चुकीचं दाखवलं. पुढे काय झालं? पुढे तर त्या दिवशी हद्द केली या राजेश पाटलांनी. जेव्हा चिंचोळीमध्ये सुदर्शन घुले आणि त्याच्या सगळ्या चेल्या चपाट्यांनी संतोष देशमुखांना मारलं, तेव्हा दैठणा गावाच्या शिवारात त्यांचा मृतदेह टाकून दिला. पहिल्यांदा त्या ठिकाणी पोहोचले हेच पोलीस. यांना पक्का माहित होतं की कुठं कुठं टाकणार, कुठं मारतात, कुठं टाकणार. तिथं टाकलं, यांना नेलं, त्यांना तिथं. पोलीस तातडीनं सगळे पोहोचायच्या आधी पोलीस अँब्युलन्स गाड्या हजर दैठणा शिवारात घेतली, बॉडी टाकली अँब्युलन्स मध्ये. आता शेवटी पोलिसाचा बॉडीला हात लावणं बोलल्यावर ग्रामस्थ चपले, पण सगळे ग्रामस्थ गाड्या घेऊन मागं होतेच. आता छत्रपती चौकातून, छत्रपती शिवाजी चौकातून गाडी केजकडे वळाली पाहिजे, केज उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवली पाहिजे ना गाडी. पोस्टमार्टम असेल का काय असेल, पुढचं काय सगळं सोपस्कार. गाडी वळवत होते कळमला, काय घेणं ना देणं. कळमचा आणि संतोष देशमुखांचा संबंध काय? मग का गाडी वळवण्यात येत होती? म्हणजे राजेश पाटील तर म्होरके होता तिथला. मग राजेश पाटीलनं ही गाडी केज कडून कळमकडे का वळवली याची चौकशी व्हायला पाहिजे. आरोपपत्र राजेश पाटलाचं नाव कुठंही नाही. का नाही सहआरोपी करायला पाहिजे याला? का नाही सहआरोपी करायला पाहिजे? कुठे गेला?
हाच निलंबित राजेश पाटील बोंबलत फिरतो सारखा तर केज पोलीस स्टेशनला टाळकी घेतो 2-4 आणि घेतो फिरानी. आधीपासूनच गुन्हेगारांची हात जोडलेले त्यांनी, आधीपासूनच सामील. 29 नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, बालाजी तांदळे, जयराम चाटे, प्रतीक गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांच्या सोबत हा पोलीस कशाला पाहिजे? याचा काय संबंध? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन राजेश पाटील अँड दिस वाल्मिक कराड गँग? यांचा संबंध काय? काही घेणं देणं? यांचा काय बॉडीगार्ड होता का? म्हणजे केवढा प्लॅन आखला होता बघा यांनी आधीपासूनच. आता हाच राजेश पाटील केज कडून गाडी कळमकडे का वळवतोय? याची चौकशी कधी होणार? इथं त्याला कुणी वळवायला लावली? त्याला कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला? त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कुणाचा फोन आला पाहिजे त्याचा? या सगळ्या चौकशा व्हायला पाहिजेत ना. काय नाही, हा पण बाहेर. आता शेवटची 1-2 नावं सांगतो, ती फार महत्वाची. ते म्हणजे संभाजी वायबसे, डॉक्टर संभाजी वायबसे. कसला डॉक्टर? मुक्कादम संभाजी वायबसे. हा डॉक्टर नाही, मुक्कादम आहे. डॉक्टर होता कधी काळी, दवाखाना चालवत होता म्हणे, पण नंतर काय त्याला सुचली त्याची बुद्धी, त्याला डॉक्टरी पेशात पैसा कमी आहे, मुकादमीत जास्त आहे हे त्याला कळालं. का तर संगत लय भारी होती ना. सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे. त्या कृष्णा आंधळेची एक टोळी वेगळी आहे, वीट भट्टी कामगारांची टोळी, आणि त्या सुदर्शन गुलेची ऊसतोडी कामगारांची टोळी, आणि त्यांचे हे मुकादम, आणि हा तिसरा मुकादम. मी ह्याला कळलं, इंजेक्शन टोचून पैसे जेवढे मिळत नाहीत तेवढे उचल देऊन, ज्यांनी उचल दिली नाही त्याला उचलून मारण्यात पैसे मिळतात. झालं, ठरलं. मग यांचं या सगळ्यांचं एक ठरलेलंच होतं. मी पुढच्या लाईव्ह मध्ये ते क्लिअर करणारच आहे. पुढच्या लाईव्ह मध्ये सगळं डिटेल सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे हे क्लिअर आहे, यांचं ठरलेलंच आहे. माणसं ज्यांना उचल दिली त्यांनी उचल दिली नाही की त्याला उचलायचा, आणि पाचांबा नावाची वस्ती आहे टाकळी जवळ, निर्जन वस्ती आहे, तिथं न्यायचा, बदलायचा. हे पैसे मिळवायचे, नुसत्या उचल्या देत बसायचं, त्याच्यावरचा व्याज वेगळंच. ह्या अशा या वायबसेला काय घेणं देणं होतं? आपला दवाखाना सोडून, आपली डॉक्टरकी सोडून हा उद्योग करायची. त्याची बायको वकील, हा डॉक्टर, बायको वकील. मग ह्याच्या अंगात पांढरा कोट, तिच्या अंगात काळा कोट, आणि खेळतात मेंढी कोट. अशी प्रकार झाला सगळा. तिनं त्याच्या म्हणजे त्यानं तिच्या मोबाईलवरून मनी ट्रान्झॅक्शन केलं. या कृष्णा आंधळे, सुदर्शन गुले, सुधीर सांगळे बोंबला फिरत होती ना बाहेर, फरार झाली तेव्हा. झाली तिथे तर ते काढूनच घेतलं सगळं सरकारी वकिलाचा प्रकार. पण या संभाजी वायबसेनं या आरोपींना पळून जाण्यात मदत केली. 9 डिसेंबरला जेव्हा प्रकार झाला त्यानंतर हे पळून गेले ते या संभाजी वायबसेमुळे. नंतर हा संभाजी वायबसे त्याच्या नातेवाईकातलं कोणतरी गेलं, पण त्याला अंत्यसंस्काराला सुद्धा गेला नाही हा पट्ट्या. तेव्हाच लोकांना डाऊट आला की याचं काहीतरी आहे गॉटमॅन. सापडला कुठं पट्ट्या? नांदेडला. तिथून ओढून आणला त्याला. तेव्हा 3 जानेवारीला ही सगळी गँग सापडली, सुदर्शन गुले आणि तो सुधीर सांगळे. कुठे आहे वायबसे? प्राथमिक चौकशीसाठी फक्त ताब्यात घेतला, सोडून दिला. अरे ह्यांना कधी 6 आरोपी करणार? ही बांडगुळ आहेत. या बांडगुळांना 6 आरोपी करायला पाहिजे. यांच्या या सगळ्या मस्तवालांच्या बेनामी संपत्तीवर वाढलेली बांडगुळ आहे ती. या बांडगुळांनी यांना मदत केली, त्यामुळं आज हे फरार झाले आणि असली दुष्कृत्य करू शकले. आणि अजूनही एक बांडगुळ याच्यातलं फरार आहे, जे म्हणजे कृष्णा आंधळे, मुख्य आरोपी. बांडगुळ नाही, या बांडगुळांनीच त्यांना मदत केली. परत फरार. आम्ही फक्त दिवस मोजतोय. आज 78वा, आज 19वा, आज 80वा, आज 81वा. कृष्णा आंधळे फरार, कृष्णा आंधळे फरार. अरे किती दिवस मोजायचे? कंटाळले. मी तर म्हणतो या पोलिसांना त्याचं नाव तरी आठवतंय का नाही काय बाबा, त्यांना आठवण कोणतरी करून द्या बाबा फोन करून. कृष्णा आंधळे फरार आहे बरं का तेवढा. खरंच की, बरं झालं आठवण दिली असं म्हणावं लागेल उद्या. चार्जशीट शेवटी 7 जणांवर दाखल झालं, हा फरार. आता नुसत्याच वावड्या उठल्यात. तो मिळाला आहे का, जिवंत आहे का, कुठं आहे का, जमिनीने गिळला का, आकाशाने उचलला? अरे काय, कुणाचं काय, काय कुणी काय बोलतंय? कृष्णा आंधळे कुठं याला शोधल्याशिवाय या सगळ्या प्रकरणाची कडी जुळत नाही, आणि ती कडी जुळली पाहिजे. मग त्याचा शोध महत्वाचा. आणि त्या जोडीला हे सगळे जे मी आता नावं घेतली ना, तो PI प्रशांत महाजन, नंतर PSI राजेश पाटील, नंतर तो डॉक्टर वायबसे, त्याची बायको शिवाजी शिवलिंग मोराळे, नंतर बालाजी तांदळे, संजय केदार, नागराज आंधळे,
की वाशीतले आणखी एक 2-3 आहेत पोलीस, रमेश घुले, गोरख फड, आणखी बरीच आहेत. एकूण 11 जणांना सह आरोपी करा म्हटलंय. त्यात 6 तर पोलीसच आहेत. निम्मा तर पोलिसांनीच सगळा उद्योग केला याच्यात. आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे धनंजय मुंडे. आता त्यांनाही सह आरोपी करा अशी मागणी करण्यात येते. म्हणून पहिल्यांदा ही जी सगळी चिरीमिरी घेणारी गँग आहे, आरोपींना मदत करणारी गँग आहे ना, या सगळ्यांना पहिल्यांदा चौकशीसाठी आत घ्या आणि त्यांना सह आरोपी करा. या सगळ्या प्रकरणाचा कच्चा चिट्टा बाहेर निघू शकतो. म्हणून तर जो शिवलिंग मोराळे मोठ्या रुबाबात आणि थाटात बाईट देत होता ना, नाही अण्णा खंडणी घेणं शक्यच नाही, अण्णाच्या हातून असं घडणं शक्यच नाही. जर अण्णांनी घेतली आणि आरोप सिद्ध झालाच तर मी भर चौकात फाशी घेईन. आता याच शिवलिंग मोराळ्याला मला म्हणायचंय, चौक पण आमचा, फाशीचा दोर पण आमचा, तू फक्त येच. कारण तू जसा बोललास ना तसं करून दाखव. कारण तू ज्याच्याबद्दल बोलत होतास ना त्यांनी काय उद्योग केलाय हे तू पण बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय. म्हणून मला विचारावं असं वाटलं, कुठाही रे ते भर चौकात फाशी घेईन म्हणलेला. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.